नमस्कार. डॉक्टर सौ गौरी सुहास नामजोशी लिखित नाम महिमा हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 4थ्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. नामस्मरणाने जीवाचा उद्धार. संसार सागरात गटांगळ्या खाणाऱ्या भक्ताच्या सहाय्याला जाऊन भगवंत त्याला वर काढतो, म्हणजे जीवाचा उद्धार करतो. ज्ञानदेव म्हणतात, पतित पावन नामे दिनोद्धारण स्मरलिया आपण वैकुंठ देतू. नाम घेणाऱ्याचा नामाने उद्धार होतो इतकंच नव्हे, तर नामाने नामधारकाच्या कुळाचा देखील उद्धार होत असल्याचं नामदेव सांगतात. नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्यासी माय प्रसवली. प्रसवली तया कुळाचा उद्धार तो तरे निर्धार नाम म्हणे. नामधारकाला ज्या मातेने जन्म दिला तिचा कुळाचा उद्धार नामधारकाबरोबर होतो. जीवाचा जन्म मरणाचा अखंड प्रवास म्हणजे संसार असं म्हटलं जातं. माणसाचं जीवन ही एक संसार यात्राच असते. या संसाराकडे विशिष्ट दृष्टिकोनातून पाहिल्यास हा संसार नामभक्तीने सुफळ करून कृतकृत्य होता येतं असा विचार संतांनी अभंगातून नामभक्ती सांगताना लोकांपर्यंत पोचवला होता. नामस्मरणाने संसार सुफळ. कोणताच माणूस संसारात पूर्णतः सुखी झाला असं दिसत नाही. सुख कमी आणि क्षणिक असतं आणि दुःख मात्र पर्वता एवढं म्हणजे दीर्घकाळ राहणारं असतं. हा माणसाचा अनुभव आहे. म्हणून त्याची कोणीच खंत बाळगू नये. नामस्मरणात आपलं चित्त गुंतवावं. भावभक्तीने नाम घेऊन अलिप्तपणे जीवन जगल्यास भक्ताला प्रापंचिक गर्व होणार नाही आणि दुजाभाव निर्माण न होता सर्व ठायी हरिभाव निर्माण होऊन त्रिभुवनात तो सुखी होईल असं नामदेव सांगतात. आलिया संसारी आत्माराममुखी घेतलिया सुखी त्रिभुवनी. सर्व हरी मग नाही तुझा भाव प्रापंचिक गर्व दिसे चिना. नामाने प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधता येतात. कोणत्याही संतांनी असं सांगितलं नाही की संसार प्रपंच सोडून नाम घ्या, भक्ती करा. उलट प्रापंचिक माणसासाठीच प्रामुख्याने असणारी सुलभ अशी नामभक्ती आहे. आणि म्हणूनच दुःखी संसार सुखी करण्याचं रहस्य संत अभंगातून नामभक्ती वर्णिताना सांगतात. एकनाथ स्वतः प्रपंच करून परमार्थ साधणारे असे संत होते. त्यामुळे ते आदर्श संसारी भक्ताचं वर्णन पुढील अभंगात करतात. ते आजच्या काळातील माणसाला मार्गदर्शक ठरणारं आहे. नाथ सांगतात, भाग्याचे भाग्य धन्य ते संसारी साठविती हरी हृदया माझी. धन्य त्यांचे कुळ धन्य त्याचे कर्म धन्य त्याचा स्वधर्म नाममुखा. संकटी सुखात नाम सदा गाय न विसंबे देवराय क्षण एक. एका जनार्दनी धन्य त्याचे दैव उभा स्वयमेव देव घरी. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही सारखा वाटावा असा दृष्टिकोन नामस्मरणाने येतो. कारण नामाने अद्वैत होतं. सर्व माईक नाशवंत आहे, त्याचं सुख काय मानायचं असा सारासार विचार करायला सांगून अखंड नामाने लोक संसार सफळ करत असल्याचं संत चोखा सांगतात. अखंड नामाचे चिंतन सर्व काळ तेणे सफळ संसार होय जना. सर्व हे माईक नाशिवंत साचे काय सुख याचे मानितसा. निर्वाणी तारक विठोबाचे नाम येणे भवभ्रम दूर होय. चोखा म्हणे नाम जपे दिननिशी येणे सदा सुखी होसी जना. हरिनामाने संसाराचं सार्थक केलं असं नामदेव सांगतात. नामा जपे नाम हरीचे सार्थक केले संसाराचे. ओझे फेडिले पूर्वजन्माचे हरिस्मरण केलिया. नामदेवांच्या या अभंगचरणामध्ये त्यांनी केलेल्या नामप्रसाराच्या कार्याची तृप्तता व्यक्त होताना जाणवते. नामाने भगवंत भक्ताचा सोयरा. अखंड नामस्मरणाने चित्तात भगवंत साठवल्यावर भक्त भगवंताचा होतो. त्याची सर्व तो काळजी घेतो. त्रिभुवनाचा पती सोयरा झाल्यावर कशाची कमतरता पडत नाही. ज्ञानदेव ज्ञानेश्वरीत म्हणतात, भगवंत अर्जुनाला सांगतात, एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थांची कांता कोरांना मागे. एखादी गरीब मुलगी राजाची राणी झाली तर तिचं दारिद्र्य जातं. तिला कशाची उणीव भासत नाही
असा दृष्टांत ज्ञानेश्वर देतात. नामस्मरणाने भगवंत आपलासा करा आणि नरदेहाचं सार्थक करा असा महत्त्वाचा दृष्टिकोन संतांनी अभंगातून वारंवार दिला आहे. त्यातून निराशावाद जातो आणि जीवन जगण्याची उमेद येते. नामस्मरणाने समाधानपूर्वक विसावा. ऐहिक आणि पारमार्थिक दोन्ही जीवनात माणूस समाधानासाठी विसाव्यासाठी आसुसलेला असतो. नामस्मरणाने मनाची तळमळ शांत होऊन मन निवतं. संत एकनाथांच्या विविध अभंगातून हा विसावा मिळण्याचा दिलासा भक्ताला मिळतो. तो असा: शास्त्रवेत्ते ज्ञानी नामपाठ गाती, तेणे तया विश्रांती सर्व काळ. पुराणे वदती नामपाठ कीर्ती, व्यासादिकी निश्चिंती नेम केला. जनार्दनाचा एका सांगतसे गुज, नामपाठ निजे जपे जना. शास्त्रवेत्ते ज्ञानी नामपाठ गातात हे सांगण्याचा एकनाथांचा हेतू असा की एकनाथांच्या काळात ज्ञानी पंडित लोकांना नामभक्ती पटत नव्हती. कर्मकांड, उपासना, हठयोग अशा गोष्टींना अधिक प्राधान्य होतं. नामभक्ती सोपी म्हणून ती कमी दर्जाची मानली जाईल. पण प्रत्यक्षात मात्र इतर सर्व साधनांनी मनःशांती वाटण्यापेक्षा नामानेच विश्रांती वाटते हे काही ज्ञानी मंडळींनी अनुभवून पाहिलं होतं. व्यास महर्षींसारख्या जगतश्रेष्ठ ज्ञानी महापुरुषांनी देखील नामाचं महत्त्व मान्य केलं होतं. शिवाय पुराणातून वारंवार नामाची कीर्ती गायलेलीच आहे. नामस्मरणाने साधू होता येईल. काही लोकांना परमार्थ मार्गात प्रगती करण्याची इच्छा असते. असे मनोरथ पूर्ण होण्यासाठी नामस्मरण केल्यामुळे परमार्थ मार्गात येणारे अडथळे कसे दूर होतील हे सांगून नामदेव नामस्मरणाचा उपदेश देतात आणि साधू होण्याची खात्री देतात. रामकृष्ण माळ घाली का आढळ, तुटेल भवजाळ मायामोह. होशील तू साधू न पवसी बाध, पूर्ण ब्रह्मानंद पावेल तुझं. जपता रामनाम पुरती सर्व काम, आदी अंत नेम साधेल तुझं. नामा म्हणे कृतार्थ पूर्ण मनोरथ, न लगती ते अर्थ माया फासे. अशा तऱ्हेने प्रापंचिकापासून साधू होण्यापर्यंत इच्छा असलेल्या सर्व तऱ्हेच्या लोकांना संत नामभक्तीची फलितं सांगतात. त्यामुळे ऐहिक आणि पारमार्थिक दोन्ही दृष्ट्या लोकांना नामभक्ती आवश्यक ठरते हे समजतं. नामस्मरणाने अमर्त्य होता येतं. संत निळा सांगतात: नित्यवदे राम राम, तो प्रत्यक्ष आत्माराम. निळा म्हणे कृतकृत्य, रामनामे होये अमर्त्य. संत निळा हे वारकरी संतमालेतील अखेरचे संत मानले जातात. त्यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या कित्येक संतांचं जीवन नामस्मरणाने सफळ होऊन ते संत अमर्त्य झाल्याचे निळोबांना माहिती आहे. म्हणून ती मोठ्या श्रद्धेने नामस्मरणाविषयी कृतकृत्यता व्यक्त करून स्वतःच्याही बाबतीत प्राप्त होणारं अमर्त्य होणं हे फलित सांगून अखंड नामस्मरणाचा उपदेश करतात. जिज्ञासू, आर्त, अर्थार्थी, ज्ञानी अशा सर्व विचारांच्या वर्गाच्या भक्तांना नामभक्ती फलदायी ठरते. म्हणून संत सर्वांच्या दृष्टीने नामाचा उपदेश करतात. ऐहिक सुखाकडून पारलौकिक सुखाकडे, धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ यथासांगरित्या साध्य करणं हे मानवी जीवन जगण्याचं एक योग्य लक्षण आहे. सत्विचार, सत्उच्चार, सदाचार यात एक सूत्रता ठेवून स्वधर्माचं पालन करणं हे प्रत्येक माणसाचं आद्य कर्तव्य म्हटलं तर जीवनभराचं महत्त्वपूर्ण असं कर्तव्य आहे. अर्थ आणि काम हे 2 पुरुषार्थ सद्धर्माच्या पायावर आधारित आहेत. अर्थातच त्यामुळे निष्काम कर्म आणि निष्काम भक्ती या योगे मोक्षप्राप्ती करता येते. एकेकाळी समाजातले जे ज्ञानी, पंडित, शास्त्रवेत्ते म्हणून म्हणवले जाणारे लोक नामभक्तीला हीन लेखत. त्यामुळे नामभक्ती स्वीकारताना सामान्य माणसाच्या मनाची द्विधा अवस्था व्हायची. त्याच्या मनात नामभक्तीबद्दल संदेह निर्माण होई आणि सामान्य माणूस मोक्षप्राप्तीच्या किंवा भक्तीच्या फंदातच पडायचा नाही. त्यामुळे तो दुःखी व्हायचा, अज्ञानीच राहायचा. या पार्श्वभूमीवर संतांनी नामभक्तीचा प्रसार अभंगवाणीतून केला. ज्ञानदेवांनी गीतेवर भाष्य करून ज्ञानेश्वरी सांगितली. एकनाथांनी श्रीमद भागवतावर स्कंद 11वर टीका लिहिली. तो ग्रंथ एकनाथी भागवत म्हणून मान्य पावला. अशा विविध ग्रंथ संपदेतून भक्तिमार्गाचा प्रसार झाला. सर्व साधन मार्गात नामभक्ती सोपी
आणि तरीही श्रेष्ठ आहे हे पटवून देण्याचा संतांनी जास्तीत जास्त प्रयत्न केला. भक्ताला नामस्मरणाने कोटी यज्ञ यागापर्यंत पुण्य मिळतं. नामस्मरणाने तीर्थाचं पुण्य घडतं. नामस्मरणाने नामधारकाला देव सामोरा जातो आणि तीर्थवंदन करतात. नामस्मरणाने व्रत, तप, हवन, दान इत्यादी घडतं. नामाने नामधारक इहलोकात आणि परलोकात पावन होतो. नामाने वृद्धी सिद्धी प्राप्त होतात. नामाने 4 पुरुषार्थ 4 मुक्ती प्राप्त होतात. नामाने भुक्ती मुक्ती लाभतात. नामस्मरणाने सायुज्यता प्राप्त होते. नामस्मरणाने वैकुंठ प्राप्ती घडते. नामस्मरणाने देवभक्ताच्या जवळ म्हणजे सान्निध्यात येतो. नामस्मरणाने ब्रह्मज्ञान होतं. नामस्मरणाने ब्रह्मानंद परमानंद होतो. नामभक्तीने भक्ताच्या आणि नामाच्या प्रेमाला देव भुलतो. नामस्मरणाने देव भक्ताच्या अधीन होतो. नामभक्तीने देव भक्ताची सेवा करतो. भक्ताला पारमार्थिक सुखाच्या अनुभूती येण्यास नामच सहाय्यकारी ठरतं. नामस्मरणाने अंतकाळी नरदेह भाग्याचा ठरतो. नामस्मरणाने कोटी यज्ञ यागा इतकं पुण्य मिळतं. ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायात विभूती योग सांगताना ज्ञानदेव सांगतात, नाम जप यज्ञो तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. अर्थ, नाम जप यज्ञ हा श्रेष्ठ आहे. याला स्नानादी कर्म अडवू शकत नाहीत. स्नानादी कर्मा वाचून नाम घेतलं तरी चालतं. नामाने धर्म आणि अधर्म पवित्र होतात आणि वेदांच्या अर्थाने नाम हे परब्रह्म आहे. या नामयज्ञाचा महिमा ज्ञानदेव पुढील अभंगात सांगतात. सदा परिपूर्ण तो हा जनार्दन, नित्य जपता नारायण, कोटी याग घडतील. एवढा महिमा नामाचा, काय मंत्र जपसील वाचा. जो विठ्ठल म्हणे तो दैवाचा, ऐसा ब्रह्मा बोले पूर्वी. परब्रह्म हे परिपूर्ण आहे. नाम म्हणजे परब्रह्म. याचा अर्थ नाम परिपूर्ण आहे. त्यामुळे त्याच्या जपाने सर्व प्रकारच्या साधनांची पुण्य मिळतात. म्हणूनच नामाचा जप अखंड केल्यास कोटी याग घडतील असं सांगून ज्ञानदेव माणसाला मंत्रतंत्रासारख्या साधनापासून दूर करतात. मंत्राच्या उच्चार दोष देखील माणसाला पापाच्या गर्तेत घालतो. नामाचं तसं नाही. ते स्मरताना कोणतेही विधिनिषेध कर्मकांड पाळावी लागत नाहीत. नाम जपण्यात चूक झाल्यास कोणताही दोष किंवा मंत्राप्रमाणे मंत्रचळ किंवा मंत्रपिस लागत नाही. वाल्याने रामनाम उलटं जपल्याचं सर्वश्रुतच आहे. प्रत्यक्षात कोटी यज्ञ करायला कितीतरी कालावधी लागेल, कष्ट पडतील. पण नाम हे अतिशय सुलभ साधन असल्यामुळे आणि ते प्रत्यक्ष परब्रह्मच असल्यामुळे त्याचं कोटी यज्ञ इतकं मिळणारं फळ जिभेने म्हणजे जिभेला तात्काळ मिळतं. नामाचा अधिकार सर्वांना आहे. त्यामुळे त्यांनी होणारी फलप्राप्ती सर्वांना आहे. नामस्मरणाने तीर्थाचं पुण्य घडतं. पुण्यप्राप्ती करताना माणूस विविध साधनं करतो. त्याचे 3 विभाग पडतात. ते असे कायिक, वाचिक आणि मानसिक. नामस्मरण हे मानसिक आणि वाचिक असं दोन्ही प्रकारचं तप आहे. कारण नाम हे वाचेने घेतलं जातं आणि स्मरण ही मनाची क्रिया आहे. नामस्मरणाला शारीरिक स्थिती कशी असावी याचं बंधन येत नाही. तसंच यात देहाने करायचं क्रियाकर्म येत नाही. पण तरीही नामस्मरण हे साधन असं आहे की त्यायोगे कायिक म्हणून असणारं पुण्य प्राप्त करून देणारी तप घडून त्याचंही पुण्य मिळतं. हा नामाचा विशेष आहे. नाम हे परब्रह्म असल्याने परिपूर्ण आहे आणि म्हणूनच त्याद्वारा सर्व प्रकारची पुण्य प्राप्त होतात. नामस्मरणाने तीर्थाचं पुण्य घडतं. नामाचा महिमा इतका आगाध आहे की नामस्मरणाने सर्व तीर्थांची प्रदक्षिणा घडते हे एकनाथ सांगतात. घडती सकळ तीर्थ प्रदक्षिणा, वाचे राम राणा स्मरताची. नामाचं हे फलित आवर्जून सांगण्याचा हेतू असा की तीर्थस्थानी जाऊन आल्यावर पुण्यप्राप्ती होते हे सर्वज्ञात आहे. पण तीर्थस्थानी जाणं, त्याला प्रदक्षिणा घालणं हे सर्वांना शक्य नाही. शिवाय तत्कालीन स्थिती विचारात घेता प्रवासाची साधनं, इतर सुखसोयी नसताना पायी तीर्थयात्रा करणं म्हणजे कठीण तपश्चर्याच असे. शिवाय त्यासाठी घरचं कामधंदे सोडून खूप कालावधी द्यावा लागेल. एवढा खटाटोप करण्यापेक्षा जीवाच्या ठायी असणाऱ्या आत्मारामाला ओळखून त्याचं स्मरण करणं सोपं आणि तरीही सर्व तीर्थस्थानाचं, प्रदक्षिणेचं इत्यादी पुण्य देणारं.
नामाने सकळ तीर्थ घडतात. हे तर मोठं पुण्य आहेच, पण त्याहीपेक्षा मोठं फलित एकनाथ सांगतात. नामस्मरणाने नामधारकाला देव सामोरा येतो आणि तीर्थवंदन करतात. सकळ तीर्थे घडती करिता नामस्मरण, देवादिदेव उत्तम तोही धावे सामोरा. पहा हो वैष्णवाचे घरी, सकळ तीर्थे कामारी, वृद्धी सिद्धी मोक्षचारी, दास्यत्व करीती सर्वदा. शरण एक जनार्दनी, तीर्थाचा जो अधिष्ठानी, नामस्मरण अनुदिनी तया तीर्थे वंदिती. नामस्मरणाने भक्त इतका पावन पुण्यवान पवित्र होतो की वरील सर्व गोष्टी त्या पावनतेने घडतात. सर्व तीर्थांचा अधिष्ठान असा नामधारक बनतो. त्याचं मूळ कारण म्हणजे नाम आणि नामी यातील अभेद होय. त्यामुळे भगवंतच नामात असतो, म्हणून नामापाशी भगवंत असतो असं मानतात. आणि नामस्मरण करणाऱ्याच्या मुखात, मनात, चित्तात, अंतरंगात सदैवच नाम असल्यास त्याच्या ठायी भगवंत असणारच हे उघडच आहे. नामाने नामधारक इहलोकात आणि परलोकात पावन. माणूस जे ऐहिक जीवन जगतो ते क्षेत्र किंवा तो विभाग इहलोक म्हणून मानला जातो आणि परलोक म्हणजे पारलौकिक सुख मिळवण्याचा म्हणजे स्वर्गीय सुखांचा असा विभाग मानला जातो. दृश्य स्वरूपाला मान्य होतो तो इहलोक. तिथलं सुख दुःख शरीराने आणि मनाने भोगले जातात. परलोक ही एक कल्पना आहे. तिथे दुःख नाही आणि तिथली सुखं अतींद्रियांनी भोगता येतात. इहलोकातल्या आणि परलोकातल्या माणसाची भूमिका निष्काम असेल तर त्याला दोन्हीकडील कर्मबंध राहत नाहीत आणि त्याची फळं भोगावी लागत नाहीत. या त्याच्या वैराग्यामुळे ब्रह्माच्या आनंदाचा उपभोग घ्यायला तो लायक होतो. कारण वैराग्य हे आत्मप्राप्तीचं दैवत आहे. त्यामुळे असा भक्त इहलोकात आणि परलोकात पावन होतो. अर्थात नामस्मरणाने ज्ञानप्राप्ती वैराग्यप्राप्ती झालेल्या भक्ताच्या बाबतीत हे घडतं. ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायात वैराग्यप्राप्ती आणि ज्ञानप्राप्ती झालेल्या माणसाचं वर्णन ज्ञानेश्वर करतात. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. ऐसा उभयोगी त्रासू देखसी जेथ बहु असू, तेथ जाण रहिवासू ज्ञानाचा तू. आणि सचाडची ये परी इष्टपूर्ते करी, परी केले पण शरीरी वसोनेदी. वर्णाश्रम पोषके कर्मे नित्य नैमित्तिके, तया माझी काही न ठके आचरता. परी हे मिया केले की हे माझेनी झाले, ऐसे नाही ठेविले वासने माझी. नामभक्तीने दोन्ही लोकात पावन होत असल्याचं एकनाथ सांगतात. नामे पावन इयलोकी, नामे पावन परलोकी, नाम सदा ज्याचे मुखी, धन्य तो नर संसारी. नामस्मरणाने सिद्धी. भक्ताचा बद्ध ते सिद्ध असा मार्ग संत तुकारामांनी अनुभवला होता. त्यावरून ते उपदेश करतात. आले फळ तेव्हा राहिले पिकोन, जरी ते जतन होय देठी. नामेची सिद्धी नामेची सिद्धी, व्यभिचार बुद्धी न पावता. चालीला पंथ तो पावविल ठाया, जरी आड तया नवे काही. तुका म्हणे मध्ये पडती आघात, तेणे होय घात हानी लाभ. तुकाराम हे सांगतात कारण काही भक्त सिद्ध अवस्थेला पोचल्यावर त्यांच्या हाती अष्टसिद्धी आल्या तर ते त्यांचा वापर करून प्रसिद्धी मिळवतात, अर्थप्राप्ती करतात. अशा आसक्तीमुळे साधनाची शक्ती कमी होऊन मिळवलेली सिद्धी जाते आणि साधनही जातं. पिकायला आलेलं भक्तीचं फळ खाली पडतं किंवा न पिकता कच्चंच राहतं. म्हणून तुकाराम महाराज भक्तांना सावध करतात. सामान्य भक्तही विषयासक्तीत गुंतला तर तो भक्तीला दुरावतो. नामाने 4 पुरुषार्थ आणि 4 मुक्ती. धर्म अर्थ काममोक्ष हे पुरुषार्थ जीवन कृतार्थ करायला आवश्यक आहेत. सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता या 4 मुक्ती नामाने प्राप्त होतात. काही लोक नामस्मरणाच्या बाबतीत 4 वाणींच्या दृष्टीनेही विचार करतात. तो असा: वैखरी वाणीने जप चालतो तेव्हा नामामुळे देव भक्तापाशी येतो म्हणजे सलोकता. मध्यमेत नाम जातं तेव्हा सान्निध्य लाभतं म्हणून समीपता. तर पश्यंतीमध्ये नामजप चालतो तेव्हा स्वरूपता आणि अनाहत नादाप्रमाणे हृदयात किंवा परावाणीत नामाचं सहजी स्फुरण होतं तेव्हा सायुज्यता घडते असं म्हणतात. म्हणजे नामाच्या प्रगतीच्या टप्प्यानुसार मुक्तिप्रवास घडतो.
मोक्ष ही संकल्पना सामान्यतः मृत्यूनंतर मिळण्याची आहे, पण संतांच्या दृष्टीने मोक्ष म्हणजे जीवनमुक्त अवस्था. कर्मबंध, भवबंध, संसार जाळ या सर्व प्रकारातून जिवंतपणेच मोकळं होणं अशी आहे. त्यासाठी देहभावना सोडावी लागते. त्यामुळे देहाला होणारे हे सर्व बंध भक्ताला अडकवू शकत नाहीत. म्हणून नामस्मरणाने याची देही असताना संत मोक्ष मिळवायला सांगतात. म्हणून निवृत्ती म्हणतात, जपता श्रीहरी मोक्ष नांदे नित्य, तरले पै सत्य हरिनामे. जो भक्त ईश्वराला शरण जातो आणि नामस्मरण करत राहतो त्याला ईश्वर मुक्तीफळ देतो. मग तो भक्त उत्तम, चांडाळ, दुष्ट, पातकी, पवित्र, अपवित्र कसाही असो, असं एकनाथ सांगतात. उत्तम अथवा चांडाळ न पाहेची खळाखळ, शरण आलिया तत्वता, तयानुपेक्षी सर्वथा. न म्हणे शुची अथवा चांडाळ, स्मरणेची मुक्तीफळ, ऐसा पतित पावन, शरण एका जनार्दन. ही सर्व उदाहरणं पौराणिक दाखल्यातून सिद्ध झालेली आहेतच. खरं तर सामान्य माणसाच्या दृष्टीने मोक्ष मिळवणं फार कठीण गोष्ट, पण नामस्मरणाने मोक्ष कोणालाही सहजतेनं मिळवता येतो असं संत लोकांच्या मनावर वारंवार बिंबवतात. अन्यथा मोक्ष हा आपला विषय नाही, त्याच्या वाटेला न गेलेलं बरं अशी लोकांची धारणा असते. मोक्ष हा एक विशिष्ट वर्गच मिळवू शकतो, इतरांना त्याचा अधिकार नाही, या विचाराचा जबरदस्त पगडा समाजावर होता. तो भ्रम दूर करण्यासाठी एखादं कठीण गणित सोपं करत सोडवावं आणि काठिण्याचा केलेला मनातला बाऊ काढून टाकावा. त्याप्रमाणे संत मोक्ष कठीण नाही, सोपा आहे असं सांगून तो कसा सोपा आहे हे पटवून देतात. तुकाराम तर सांगतात, मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी, होय सांगो ऐसी तुका म्हणे. नामाने भुक्तिमुक्ती. सर्व संतांच्या अनुभव संपदेचा, विचारधनाचा लाभ झालेले निळा मनुष्याच्या सुखासाठी नाम हाच सर्वात सुगम आणि साररूप असलेला उपाय आहे असं सांगतात. हाची उपाव सुगम सार, तरणे संसार जयानरा. नामगाता गोविंदाचे, फिटे जीवाचे जीवपण. भुक्तिमुक्ती ओळंगे येती, अंगीची ठाकती दयाक्षमा. निळा म्हणे अवघीचे सुखे, येती हरिके चोजवित. नामस्मरणाने सर्व भुक्तिमुक्ती भक्ताकडे येतात, म्हणजे त्याला त्यांची प्राप्ती सहजतेने विनासायास होते. सर्व प्रकारच्या भोगाला भुक्ती असं म्हणतात. व्यवहारात सर्व प्रकारच्या भोगासाठी धन म्हणजे लक्ष्मी लागते. भगवंत हा लक्ष्मीचा पती असल्यामुळे तो प्रसन्न झाल्यावर भक्ताला धनसंपत्तीत कधी कमतरता पडत नाही. त्यामुळे त्याला सर्व भोगांची प्राप्ती होऊ शकते. सिद्धींचा, भुक्तीचा मोह भक्ताने सोडला तर सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या चारही मुक्तींसाठी त्याला कुठे जावं लागत नाही, तर मुक्ती त्याच्या घरी आपणहून येतात. नामस्मरणाने सायुज्यता या मुक्तीला पोचणं कठीण असतं. कारण भक्तिमार्गात थोड्या प्रगतीने अहंकार आला तर देव दुरावतो. फळ पिकेपर्यंत काळजी घ्यायला पाहिजे असं तुकाराम सांगतात. कोणतंही ध्येय गाठण्यासाठी ध्येयावर दृढ विश्वास असावा लागतो आणि ध्येय गाठण्याच्या साधनावर, पद्धतीवर विश्वास असावा लागतो. जर विश्वास डळमळीत झाला तर अपयश येतं. तेच नामभक्तीच्या बाबतीत आहे. म्हणून संत निळा म्हणतात, दृढ विश्वासे हरिसी भजता, सायुज्यता पावले. ऐसे भक्त नेणो किती, झाले मानिसी पुराणे. मुक्तींमधली सायुज्यता ही अंतिम असल्यामुळे पहिल्या मुक्तीकडून या मुक्तीकडे येताना एकेका मुक्तीचा नाश होत जातो. इतर 3 मुक्ती नाशवंत आहेत, पण सायुज्यता ही एकमेव मुक्ती शाश्वत आहे, म्हणून ती बहुमोलाची आहे. समर्थ रामदास म्हणतात, म्हणून ती मुक्ती नाशवंत, सायुज्य मुक्ती ते शाश्वत. केलिया पाहिजे सायुज्य मुक्ती, सायुज्य मुक्तीस कल्पांती चळण नाही. नामस्मरणाने धाम निजधाम प्राप्ती. एकनाथ सांगतात, 2 अक्षरी राम तेणे जोडे धाम, आणिक तो श्रम वाया जाये. इतर कोणते कष्ट घेतले तर ते वाया जातील, पण अवघ्या 2 अक्षरांचा रामनामाने धाम मिळतं. नामाची इतर साधनांच्या तुलनेत असलेली सुलभता एकनाथ इथे दाखवून देतात. नामदेव यातला स्वतःचा अनुभव सांगतात आणि नाममहिमा पटवतात. भक्ती प्रतापे पावलो मी सुपंथ,
सफळ निश्चित परमार्थ, देव सर्वाभूती असता प्रगट, निर्वाणी चोखट भक्ती जाण, धरुनिया मनी जपसील नाम, तेणे निजधाम पावसील, जपतप ध्यान न लगे साधन, भक्ती ते कारण नामा म्हणे. नामस्मरणाने वैकुंठ प्राप्ती. नाम हे धाम आहे असं आत्मविश्वासांनी सांगणाऱ्या तुकारामांना वैकुंठाला न्यायला प्रत्यक्ष वैकुंठवासी श्री भगवान विष्णू गरुडावर बसून आले आणि तुकाराम सदेह वैकुंठाला गेले. या फलिताची प्राप्ती होण्याइतकी त्यांची भक्ती अगाध होती. त्यांच्या भक्तीची तुलना कोणाशीही करता येणार नाही. मनुष्य मरण पावल्यावर तो वैकुंठवासी किंवा कैलासवासी झाला असं आपल्याकडे म्हणण्याची पद्धत आहे. मृत्यूसमयी माणसाच्या मुखात ईश्वरनाम आलं तर त्याचा उद्धार होऊन तो वैकुंठात जातो. या पार्श्वभूमीवर नाम ही वैकुंठ प्राप्तीची किंवा भगवत प्राप्तीची वाट आहे असं ज्ञानदेवांच्या खाली दिलेल्या अभंगातून साधार स्पष्ट होताना दिसतं. रामनाम वाट हेची पायी वैकुंठ, ऐसी भगवद्गीता बोलत असे स्पष्ट. 18 साक्षी साही वेदोक्त, चौघाचेही मते घेईन भागू, शेविटले दिवशी धरणे घेईन, बापर किंवा देवीवर बळेची साधीन. भगवंत म्हणजेच वैकुंठ, वैकुंठाची वाट भगवंत, वैकुंठाला नेणारा भगवंत आणि भगवंताचं नाम म्हणजेच वैकुंठ असं सर्व ज्ञान झाल्यावर आदी अंत नसलेला भगवंत म्हणजे अनादी अनंत असा भगवंत सहज त्यानं समजतो आणि नामात असलेल्या नामीच्या शक्तीने भक्त नामस्मरणाने बळकट होतो. अशा भगवंताशी जवळीक साधून भगवंताशी संवाद साधणाऱ्या जनाबाई म्हणतात, आता भीत नाही देवा, आदी अंत तुझा ठावा, झाले नामाचे नि बळकट, तेणे वैकुंठ पाय वाट, ज्ञान वैराग्य विवेक बळे, ते तव आम्हा सवे खेळे, दयाक्षमा आम्हा पुढे, जनी म्हणे झाले वेडे. नामभक्तीने होणाऱ्या ज्ञान वैराग्य विवेक या परिणामांची परिणिती भक्ताचं मनोबल वाढवण्यात दिसते. जनाबाईंच्या या अभंगातून नामभक्तीने होणारा प्रवास मार्ग उमटत जातो. भक्ताचा भाव समर्थ झाल्यामुळे भक्ताला वैकुंठ ही पायवाट म्हणजे सवयीची सोपी होते. अनेक भक्तांनी ही वाट सोपी केली आहे, कारण कलियुगात नामभक्ती श्रेष्ठ मानली आहे आणि स्वतः भगवंतांनी कलियुगात देहसार्थकी लावण्यासाठी नामभक्ती सांगितली आहे. नामस्मरणाने भक्ताच्या सान्निध्यात देव. एकनाथी भागवतात भगवंत म्हणतात, भगवत प्राप्ती पाहिजे ज्यासी, तेणे न विसंभावे मदभक्तीसी, अखंड स्मरे जो हरिनामासी, देवो त्यापाशी तिष्ठतो. ज्ञानदेव म्हणतात, सर्व व्यापक सर्व देही आहे, परी प्राणियासी सोय नकळे त्याची, परमार्थ तो कडू विषय तो गोडू, तया अवघडू संसार, नामाचे साधन जिव्हे लावे बाण, तया अनुदिनी जवळी वसे. सामान्य माणसांचा आणि संतांचा परमार्थ व संसार किंवा विषय याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे हे इथे लक्षात येतं. म्हणून संत संगतीने संत मुखातून हे ज्ञान समजून घ्यायला हवं. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.